श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम लक्ष्मी नमः. मित्रांनो, अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्की दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. स्वामी भक्तांनो, ही कथा फक्त श्रवण केल्याने भयंकर दुःखाचा नाश होतो आणि धनसंपत्ती मिळते आणि सर्व कर्ज, रोग, टेन्शन, भीती, गरिबी ही कथा जाळून खाक करेल. जो व्यक्ती शेवटपर्यंत ऐकतो त्याला त्याच्या मनातील इच्छित फळ मिळते आणि स्वतः स्वामींचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी असतो आणि माता लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न होतात. म्हणून तुमच्या जीवनात कधीही अन्नधान्याची कमतरता नसते. म्हणून ही कथा मध्ये सोडू नका, नाहीतर इच्छित फळही मिळत नाही. तुमची मैत्री किती गाढ असली तरी या 3 प्रकारच्या लोकांना कधीही आपल्या घरी बोलावू नका. ही कथा प्राचीन काळातील आहे. जेव्हा एका नगरात एक व्यापारी आपल्या अतिशय सुंदर पत्नीसोबत राहत होता. त्या व्यापाऱ्याने आपल्या घरी एक अद्वितीय सुंदर गाय पाळली होती आणि तो रोज तिला भाकरी खायला घालायचा. मात्र त्या व्यापाऱ्याला दारू पिण्याची सवय होती. तो दिवसभर आपल्या मित्रांसोबत येथे तेथे फिरत असे. संध्याकाळ होताच तो घरी परतायचा आणि आपल्या मित्रांना सोबत घेऊन यायचा. घरी आल्यावर तो आपल्या पत्नीला सांगायचा, जेवण लवकर तयार कर, माझे काही मित्र आले आहेत आणि ते सुद्धा जेवणार आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे तो दररोज आपल्या मित्रांसोबत वेळ घालवत असे आणि रात्री दारू पिल्यानंतर मित्रांसह घरी परतत असे. ही त्याची नेहमीची सवय झाली होती. त्या व्यापाऱ्याच्या या सवयींवर त्याची बुद्धिमान गाय लक्ष ठेवत होती. तिला हे समजले होते की व्यापाऱ्याचे जे मित्र घरी येतात त्यांची नियत योग्य नाही. मित्रांनो, एके दिवशी व्यापारी आपल्या गाईला भाकरी देण्यासाठी गेला. तेव्हा गाईने त्याला सांगितले, हे स्वामी, आज मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगते. जर तुम्ही माझ्या या गोष्टी लक्षपूर्वक ऐकून आपल्या जीवनात स्वीकाराल तर नक्कीच तुम्ही एक समृद्ध आणि संपन्न व्यक्ती बनाल. तसेच तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत सुख आणि शांतीने जीवन व्यतीत करू शकाल. तुमच्या घरावर सदैव माता लक्ष्मीची कृपा राहील आणि कधीच धनाची कमतरता भासणार नाही. गायीच्या या गोष्टी ऐकून व्यापारी म्हणाला, हे गौमाता, गेल्या काही काळात माझा व्यापार पूर्णपणे थांबलाय. मला दारूचे वाईट व्यसन लागले आहे, ज्यामुळे माझी बुद्धी कमकुवत झाली आहे. म्हणून तुमच्याजवळ मी विनंती करतो की कृपया मला त्या गोष्टी सांगा ज्या जीवनात स्वीकारणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून आमच्या घरात धनाची कधीच कमी होणार नाही. माता लक्ष्मीची कृपा कायम राहील आणि मी माझ्या पत्नी व मुलांसोबत सुखी जीवन जगू शकेन. तेव्हा गाय म्हणाली, ठीक आहे, मी तुला एका कथेद्वारे ही महत्त्वाची गोष्ट समजावते. पण हे समजून घेण्यासाठी तुला ही कथा पूर्ण मन लावून आणि एकाग्रतेने ऐकावी लागेल. फक्त तेव्हाच तू या गोष्टीचा खरा अर्थ समजू शकशील. हे ऐकून व्यापारी म्हणाला, ठीक आहे गौमाता, मी वचन देतो की तुमची ही कथा पूर्ण श्रद्धा आणि लक्षपूर्वक मी ऐकेन. मग गौमातेने कथा सुरू करत म्हटले, हे दाता, ही खूप प्राचीन काळातील गोष्ट आहे. एका नगरात राजा रुद्रसिंह यांचे राज्य होते. राजा रुद्रसिंह हा अत्यंत क्रूर स्वभावाचा आणि वासनांमध्ये मग्न असलेला राजा होता. त्याचे मन सदैव सुंदर स्त्रियांमध्ये रमलेले असे आणि तो नेहमीच आपल्या इंद्रिय सुखांमध्ये गुंग असे. मग गौमाता म्हणाली, हे दाता, ज्याचे मन चंचल आणि अस्थिर असते, ज्याने आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवलेला नसतो, अशा राजाचे राज्य जास्त काळ त्याच्या हातात टिकत नाही. राजा रुद्रसिंहच्या राज्यात एक गरीब मच्छीमार राहत होता. तो मच्छीमार आपल्या उपजीविकेसाठी दररोज समुद्रात जाऊन मासे पकडत असे आणि ते मासे नगरात विकून आपल्या कुटुंबाचा खर्च भागवत असे. मासे विकणे हेच त्याचा एकमेव आधार होता आणि त्यावरच तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. काळ हळूहळू पुढे जात होता आणि मच्छीमार आपल्या जीवनात अशाच प्रकारे संघर्ष करत होता. एके दिवशी तो नेहमीप्रमाणे समुद्रात मासे पकडण्यासाठी गेला. त्याच वेळी नागलोकाचे नागराज आपली प्रिय कन्या विनिता हिला घेऊन समुद्राच्या गाभाऱ्यात फिरायला निघाले होते. नागकन्या विनिता ही अद्वितीय सौंदर्याची धनी होती आणि नागराज तिला खूप प्रेम करत असत. समुद्रात फिरत असताना राजकुमारी विनिता आपल्या पित्याला म्हणाली, बाबा, आज मला समुद्र किनाऱ्याच्या भागातही घेऊन चला. मला तेथील सुंदरता जवळून पाहायची आहे आणि पृथ्वीवर
फिरण्याचा अनुभव घ्यायचा आहे. पुत्रीचे हे बोल ऐकून नागराज गंभीर स्वरात म्हणाले, हे पुत्री, आपण नागवंशाचे आहोत आणि आपल्यासाठी त्या भागात जाणे योग्य नाही. तेथे केवळ जलचर प्राणीच नाहीत तर मनुष्य सुद्धा राहतात आणि आपल्यासाठी सर्वात मोठा धोका मनुष्यच असतो. त्यांच्यासाठी आपण दुर्मिळ प्राणी आहोत आणि ते आपल्याबद्दल अज्ञात भय व लोभ बाळगतात. हे ऐकून विनिता म्हणाली, बाबा, कृपया चिंता करू नका. अशी कोणतीही विपत्ती येणार नाही. जर काही संकट आलेच तर मी तुमची प्रत्येक परिस्थितीत पूर्ण मदत करेन आणि आपण दोघेही सुरक्षित राहू. पुत्रीच्या जिद्दीने व धाडसपूर्ण बोलांनी नागराजने थोडा विचार करून तिची गोष्ट मान्य केली आणि तिला समुद्र किनारी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. हे दोघेही समुद्र किनारी जाऊन नाग आणि नागिनीचे रूप धारण करून समुद्र किनारी फिरू लागले. मित्रांनो, येथे गौमाता पुढे म्हणते की त्याच वेळी तो गरीब मच्छीमारही आपल्या होडीतून मासे पकडण्यासाठी समुद्र किनारी पोहोचतो. मच्छीमाराने आपल्या उपजीविकेसाठी समुद्रात मासे पकडण्याचे काम केले. त्याने पूर्ण आशेने समुद्रात आपले जाळे टाकले, पण जेव्हा त्याने जाळे पहिल्यांदा ओढले तेव्हा त्याला निराशा हाती लागली. जाळे पूर्णपणे रिकामे निघाले. त्याला चिंता वाटू लागली की आज त्याचे नशीब साथ देत नाहीये. तो विचार करू लागला की जर आज मासे मिळाले नाहीत तर माझ्या कुटुंबाचा सांभाळ कसा होईल. माझ्या घरी वृद्ध आई वडील आहेत ज्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. या चिंतेत बुडालेला मच्छीमार पुन्हा धैर्य करून त्याने आपले जाळे पुन्हा एकदा समुद्रात फेकले. दुसऱ्यांदा त्याने जाळे ओढले तरी त्याला निराशाच पदरी पडली. यावेळी जाळ्यात फक्त काही दगड आणि गोटे अडकलेले होते. हे पाहून मच्छीमाराचे मन खचले आणि तो मनात विचार करू लागला, बहुतेक आज माझ्या हाती काहीच लागणार नाही. माझे प्रयत्न कदाचित वाया जातील. परंतु त्याने हार मानली नाही आणि तिसऱ्यांदा पूर्ण ताकदीने जाळे समुद्रात फेकले. तिसऱ्या प्रयत्नात जसेच त्याने जाळे ओढले त्याला जाणवले की यावेळी जाळ्यात काहीतरी मोठे अडकले आहे. त्याने नीट पाहिले तर त्याच्या जाळ्यात नागराज अडकले होते. नागराजाची मुलगी विनिता थोड्या अंतरावर होती, त्यामुळे ती जाळ्यात अडकली नव्हती, पण दूर उभे राहून हे सर्व पाहत होती. मच्छीमाराला सुरुवातीला हे समजले नाही की त्याने नक्की काय पकडले आहे, पण जेव्हा त्याने जाळ्यात एक प्रचंड साप अडकलेला पाहिला तेव्हा तो घाबरला. त्याच्या मनात विचार आला, अरे, हा तर साप आहे. कुठे असे न होईल की याने मला चावले आणि माझा जीव धोक्यात आला. मच्छीमाराने पूर्ण ताकदीने जाळे ओढले आणि त्यात एक मोठा नाग अडकलेला दिसला. इकडे नागराजही मनातच घाबरले होते. त्यांना वाटत होते की मच्छीमार त्यांना सोडणार नाही आणि नक्कीच त्यांचा जीव घेईल. दुसरीकडे नागराजाची कन्या विनिता जेव्हा तिने पाहिले की तिचे वडील मच्छीमाराच्या जाळ्यात अडकले आहेत तेव्हा तिला खूप धक्का बसला. तिला तत्क्षणी जाणवले की वडिलांना समुद्र किनारी आणण्यासाठी तिनेच हट्ट केला होता आणि आता त्यांना काही झाले तर त्याचे कारण तीच असेल. विनिता खूप अस्वस्थ झाली आणि विचार करू लागली की मच्छीमार तिच्या वडिलांना सोडणार का किंवा त्यांचा जीव घेणार का. आता तिला स्वतःहून काहीतरी करावे लागणार होते. हे विचार करताच नागकन्या विनिता एका अद्वितीय सुंदर मुलीच्या रूपात बदलली. ती इतकी मोहक आणि आकर्षक दिसत होती की जो कोणी तिला पाहिल तो फक्त तिला पाहतच राहील. या मोहक रूपात विनिता थेट मच्छीमाराजवळ गेली. तो मच्छीमार जो गरीब आणि साधा होता, तिच्याकडे पाहून तो थक्क झाला. विनिता मच्छीमाराजवळ उभे राहून म्हणाली, हे मच्छीमारा, तुम्ही ज्याला जाळ्यात पकडले आहे ते माझे वडील आहेत. जर तुम्ही त्यांना सोडले तर मी तुमच्याशी विवाह करेन. आणि त्या सुंदर मुलीचे बोलणे ऐकून मच्छीमार पूर्णपणे चकित झाला. त्याच्या डोळ्यात विस्मय आणि लोभ दिसत होते. तो विचार करू लागला, अरे, ही सुंदर मुलगी ह्या सापाचीच मुलगी आहे. किती अद्वितीय सौंदर्य आहे तिच्यात. आणि म्हणून मच्छीमाराच्या मनात विचार सुरू झाले, ही अद्वितीय सुंदर युवती तिच्या वडिलांना सोडवण्यासाठी माझ्याशी लग्न करायला तयार आहे. एवढी सुंदर पत्नी मला 7 जन्मामध्येही मिळणार नाही. जर या मुलीशी माझा विवाह झाला तर माझे भाग्य उजळून निघेल. यासोबतच मला धनदौलताचीही कमी कमतरता भासणार नाही आणि मी माझ्या नगरात सर्वात भाग्यवान माणूस म्हणून ओळखला जाईन. म्हणून आपल्या मनात असे विचार करत मच्छीमार म्हणाला, पण मी कसे मानू की तुम्ही खरोखर माझ्याशी लग्न कराल. मला कसे खात्री पटेल की हे सर्व फक्त मला फसवण्यासाठी नाही आहे. ही ऐकून
जाळ्यात अडकलेले नागराज म्हणाले, हे मुला, मी तुला वचन देतो की जर तू मला मुक्त केलेस तर मी या क्षणाला माझ्या मुलीचे विनिताचे लग्न तुझ्याशी लावून देईल. तू आमच्यावर विश्वास ठेवू शकतोस. नागराजाचे हे बोल ऐकताच विनिता देखील मच्छीमाराला म्हणाले, मी देखील तुम्हाला वचन देते की माझ्या लग्नाचा निर्णय मी पूर्ण निष्ठेने पाळेन. नागराज आणि विनिता यांच्या वचनांनी मच्छीमाराचे मन हे शांत झाले. त्याला आता खात्री पटली की ही कोणतीही फसवणूक नाही आहे. पूर्ण विश्वासाने त्याने नागराजाला आपल्या जाळ्यातून सोडवण्याचे ठरवले आणि काळजीपूर्वक त्यांना जाळ्यातून बाहेर काढले. जसेच नागराज मच्छीमाराच्या जाळ्यातून मुक्त झाले, त्याने आपले खरे स्वरूप धारण केले. आपल्या दिव्य स्वरूपात चमकत ते मच्छीमाराला म्हणाले, मुला, तू माझ्यावर खूप मोठा उपकार केला आहेस. तू मला केवळ जीवनदान दिले नाही तर आपल्या धैर्य आणि संयमाचेही दर्शन घडवले आहेस. मी येथे समुद्रकिनारी वैदिक मंत्रोच्चार आणि विधीनुसार माझ्या मुली विनिताचे लग्न तुझ्याशी संपन्न करतो. मग नागराजांनी तत्काळ समुद्रकिनारी वैदिक मंत्रोच्चार आणि परंपरेनुसार आपल्या मुली विनिता आणि हिचा विवाह मच्छीमाराशी करून दिला. विवाहानंतर त्यांनी आपल्या प्रिय मुलीला सन्मानाने मच्छीमाराबरोबर पाठवले. मच्छीमार आपल्या सुंदर पत्नीसोबत अत्यंत आनंदी झाला आणि मनात गर्व बाळगून तिला घेऊन आपल्या छोट्याशा झोपडीकडे निघाला. झोपडीत पोहोचल्यानंतर विनिता पाहते की तिचा पती अत्यंत गरीब आहे आणि फक्त एका साध्या झोपडीत तो राहतो. पण तिला यामुळे तनिकही दुःख किंवा घृणा वाटत नाही. इतर कोणती मुलगी असती तर कदाचित ती आपल्या गरीब पतीला दोष देऊ लागली असती किंवा आपल्या नशिबावर रडली असती. ती विचार करू लागली असती की तिने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. पण विनिता असे काहीच विचार करत नाही. तिने आपल्या मनात संयम आणि खरी निष्ठा ठेवली. एक आदर्श पत्नीप्रमाणे ती त्या झोपडीत राहू लागली आणि आपल्या नव्या जीवनाची सुरुवात तिने केली. त्या रात्री मच्छीमाराच्या मनात उठणाऱ्या प्रश्नांना त्याने अखेर नागकन्येला विचारलेच. संकोचपूर्वक तो म्हणाला, हे देवी, तुमच्यासारख्या सुंदर स्त्रीने माझ्यासारख्या साध्या मच्छीमाराशी लग्न केले, पण माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाहीये. आपल्याकडे पुरेसे अन्न सुद्धा नाहीये आणि ना साधीशी सुखसोय आहे. तुम्ही या लहानशा झोपडीत माझ्यासोबत राहून आनंदी राहू शकाल का? हे ऐकून नागकन्या सौम्य हसली आणि प्रेमपूर्वक मच्छीमाराला समजावत म्हणाली, महाराज, आपण माझे पती आहात आणि मी आपल्यासोबत वैदिक रीतिरिवाजानुसार विधीपूर्वक विवाह केलाय. माझ्या वडिलांनी स्वतः माझे कन्यादान केले आहे. आता आपल्यासोबत राहणे आणि आपल्याला प्रत्येक प्रकारे सहकार्य करणे हा माझा धर्म आणि कर्तव्य आहे. आपण जिथे कुठे कार्य कराल तिथे मी आपली शक्य तितकी मदत करेन. आपणास कधीही कोणत्याही प्रकारच्या अडचणींना एकटे सामोरे जावे लागणार नाही. मित्रांनो, गायीने सांगितले की याप्रमाणे नागकन्या आणि मच्छीमार आपल्या साध्या जीवनासोबत झोपडीत राहू लागले. मच्छीमार दररोज प्रमाणे समुद्रकिनारी मासे पकडायला जात असे आणि त्यांना नगरात विकून जे थोडेफार पैसे मिळत त्यावर त्यांचा उदरनिर्वाह होत असे. त्यांचे जीवन प्रेमाने आणि समाधानाने चालू होते. एके दिवशी असे घडले की राजा रुद्रसिंहचा एक प्रमुख सेनापती नगरात आपल्या घोड्यावर स्वार होऊन फिरत असताना मच्छीमाराच्या झोपडीजवळून गेला. झोपडीकडे पाहताच त्याच्या डोळ्यात आश्चर्य पसरले. त्याने पाहिले की त्या मच्छीमाराच्या सोबत एक अतिशय सुंदर स्त्री बसली होती, जी एका राजकुमारी सारखी दिसत होती. तिच्या अपार सुंदरतेने असे वाटत होते की राजाच्या राण्याही तिच्या तुलनेत फिके वाटतील. आणि सेनापतीच्या मनात कुतूहल निर्माण झाले आणि त्याने आसपासच्या लोकांना विचारायला सुरुवात केली, ही सुंदर स्त्री कोण आहे जी एका साध्या मच्छीमाराच्या सोबत या झोपडीत राहते? ती कोणत्याही सामान्य कुटुंबाची वाटत नाही. तेव्हा जवळ उभ्या असलेल्या लोकांनी उत्तर दिले, साहेब, ती त्या मच्छीमाराची पत्नी आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचे लग्न झाले आहे. हे ऐकल्यावर सेनापती काही वेळ विचार करू लागला आणि त्याने मनोमन ठरवले की ही बातमी राजापर्यंत पोहोचवणे अत्यावश्यक आहे. त्याच्या मनात विचार आला की ही मुलगी इतकी सुंदर आहे की ती आपल्या महालाची शोभा वाढवू शकते. ती या मच्छीमारासोबत आपले जीवन काय वाया घालवत आहे. तिच्या अद्वितीय सौंदर्याची खरी कदर महाराजांच्या राणी म्हणून व्हायला हवी होती. शेवटी त्याने ठरवले की अपार सुंदर स्त्री या साध्या मच्छीमाराकडे कशी पोहोचली हे राजाला सांगणे आवश्यक आहे.
हे ठरवून सेनापती त्वरित तेथून निघाला आणि थेट राजमहालाकडे जाऊन पोहोचला. राजाला भेटल्यानंतर ते हात जोडून म्हणाले, हे महाराज, आपल्या राज्यात एक मच्छीमार राहतो, परंतु त्याची पत्नी इतकी अद्वितीय सुंदर आहे की आपल्या राण्याही तिच्या सौंदर्यापुढे फिकी वाटतील. तिच्या चेहऱ्यावर चंद्राप्रमाणे तेज चमकते आणि तिच्या सौंदर्याचे वर्णन करायला शब्दच कमी पडतील. ती इतकी अप्रतिम दिसते की ती स्वर्गातील एखाद्या देवकन्येसारखी वाटते. जर आपण तिला एकदाच पाहाल तर आपली झोप उडून जाईल. मला स्वतःलाही हे समजत नाहीये की इतकी सुंदर कन्या त्या मच्छीमाराच्या सोबत कशी राहते, जो ना राजवाड्याचे वैभव बाळगतो ना त्याच्याकडे कोणतीही धनसंपत्ती आहे. ती एका साध्या झोपडीत आपले अप्रतिम सौंदर्य उधळत आहे. मित्रांनो, सेनापतीचे बोलणे ऐकून राजा रुद्रसिंह काही काळ शांत राहिले आणि मग गंभीरतेने म्हणाले, सेनापती, मी कसे विश्वास ठेवावा की त्या मच्छीमाराकडे इतकी सुंदर पत्नी आहे? यावर सेनापतीने तत्काळ उत्तर दिले, हे महाराज, आपण स्वतः जाऊन बघा. ही गोष्ट अगदी खरी आहे. राजाने सेनापतीच्या बोलण्याकडे लक्ष दिले आणि आपल्या घोड्यावर बसून सेनापतीसोबत त्या मच्छीमाराच्या झोपडीकडे जाण्याचा निर्णय घेतला. काही वेळानंतर ते मच्छीमाराच्या झोपडीपर्यंत पोहोचले. मच्छीमाराने पाहिले की त्याच्या दाराशी स्वतः राजा रुद्रसिंह उपस्थित आहेत. तो अतिशय चकित झाला आणि त्वरितच राजासमोर जाऊन त्याचे आदरपूर्वक स्वागत तो करू लागला. मच्छीमार घाबरून राजाच्या पायांवर पडला आणि नम्रपणे म्हणाला, हे महाराज, आपण आमच्या घरी पधारलात, हे कसे घडले? आपण आधी कळवले असते तर आम्ही स्वतः येऊन आपले स्वागत केले असते. राजा रुद्रसिंह मच्छीमाराच्या बोलण्याला उत्तर न देता गंभीरतेने विचारले, हे मच्छीमार, तुला ही इतकी सुंदर पत्नी कुठून मिळाली? तू तिला कुठून आणलेस? ती तर एखाद्या राजमहालातील राणीप्रमाणे दिसते. मच्छीमाराने राजाच्या प्रश्नाला उत्तर देत म्हटले, हे महाराज, ही माझी पत्नी आहे. हिने समुद्रकिनारी माझ्यासोबत वैदिक पद्धतीने विवाह केलाय. ती मला समुद्रकिनारी भेटली होती आणि आता ती माझी पत्नी झाली आहे. मच्छीमाराचे उत्तर ऐकून राजा रुद्रसिंह चकित होत म्हणाले, हे खरे असू शकत नाही. तुझ्यासारख्या माणसाकडे इतकी सुंदर पत्नी असू शकत नाही. राज्यात फक्त राजाला अशा सुंदरतेचा अधिकार आहे. तुझ्या पत्नीला आम्ही आमच्याकडे घेऊन जाऊ आणि ती आमच्या राजमहालात राणी म्हणून राहील. मित्रांनो, राजाचे बोलणे ऐकून मच्छीमार अत्यंत दुःखी आणि निराश झाला. तो गहिऱ्या दुःखाने म्हणाला, हे महाराज, हा तर अन्याय होईल. राज्याचा नियम संपूर्णपणे बदलला जाईल. आपण सर्व शक्तिमान आहात आणि जे काही करायचे ते करू शकता, परंतु हे धर्माच्या विरोधात जाईल. राजा रुद्रसिंहाने मच्छीमाराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि ठामपणे म्हणाले, ऐक मच्छीमार, आमच्याकडे 3 अटी आहेत. जर तू त्या 3 अटी पूर्ण केल्या तर ही स्त्री तुझी राहील, पण जर तू हारलास तर तुला तुझ्या पत्नीला राजमहालात पाठवावे लागेल आणि या राज्यातून बाहेर जावे लागेल. मच्छीमार राजाच्या अटी ऐकून अधिकच त्रस्त झाला. त्याने मान झुकवून म्हटले, हे महाराज, मी तुमच्या अटी कशा पूर्ण करू शकतो? मी एक साधा गरीब मच्छीमार आहे. माझ्यात इतकी ताकद नाही. राजाने मच्छीमाराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि कठोरतेने म्हणाले, नाही, आम्ही कोणतेही कारण किंवा बहाणा ऐकणार नाही. ही आमची राजाज्ञा आहे. जर तुला तुझ्या सुंदर पत्नीला ठेवायची असेल तर तुला आमच्या अटी मान्य कराव्या लागतील. असे सांगून राजा आणि मंत्री दोघेही आपल्या दरबाराकडे परत गेले. मच्छीमार अत्यंत उदास मनाने आपल्या पत्नी विनिताजवळ परतला. विनिता पाहते की तिचा पती काहीसा चिंताग्रस्त आणि उदास दिसत आहे. तिने प्रेमाने विचारले, हे प्राणनाथ, तुमच्या चेहऱ्यावर एवढी उदासी काय? राजा यांच्या धमकीने तुम्ही घाबरलात का? मच्छीमार आपली व्यथा सांगत म्हणाला, हे प्रिये, मी काय करू शकतो? मी धर्मसंकटात सापडलो आहे. तो राजा आहे आणि तुम्ही तर जाणताच की राजाला नेहमी त्याच्या उलट्या रीतिरिवाजांचा अभिमान असतो. त्याचा मार्ग कधीच सरळ नसतो. अशा लोकांपासून नेहमीच दूर राहावे लागते. राजाला जी स्त्री हवी असेल ती घेण्याचा त्याला हक्क आहे. अशा स्थितीत माझे काहीही चालणार नाही. मच्छीमार विनताकडे पाहत म्हणाला, हे प्रिये, जर तू माझ्यासोबत राहिलीस तर राजा आपल्याला या राज्यात राहू देणार नाही. तो नक्कीच आपल्याला शिक्षा करेल किंवा मारून टाकेल. म्हणून मी तुला विनंती करतो की तू राजाच्या महालात निघून जा.
तिथे तुझे जीवन सुखमय होईल आणि माझे प्राण वाचतील. मच्छीमाराच्या चेहऱ्यावरची चिंता आणि उदासी पाहून नागकन्या विनिता धीराने म्हणाली, हे पतिदेव, तुम्ही असे कसे विचार केले की मी राजाच्या महालात जाईन? मी महालात राहू शकते का? माझा विवाह तर तुमच्यासोबत झाला आहे आणि माझ्या वडिलांनी स्वतः आम्हा दोघांना या नात्यात बांधले आहे. माझ्यासाठी तर तुम्हीच माझे राजा आहात आणि तुमची झोपडीच माझ्यासाठी महालासारखी आहे. मी आयुष्यभर तुमच्यासोबत राहीन आणि तुम्हाला कधीही सोडणार नाही. मच्छीमार घाबरलेला दिसत म्हणाला, हे प्रिये, पण मग आपण राजाच्या अटींचे पालन कसे करू शकतो? आपण त्या अटी कशा पूर्ण करू? त्या स्वीकारणे योग्य होईल का? तेव्हा विनिता त्याला समजावत म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, माझे ऐका. तुम्ही राजाच्या दरबारात जा आणि त्याला त्याच्या अटींबद्दल विचारा. राजाला सांगा, हे महाराज, आम्ही तुमच्या अटी पूर्ण करण्यास तयार आहोत, परंतु जर आम्ही तुमच्या सर्व अटी यशस्वीरित्या पूर्ण केल्या तर तुमच्या स्वतःच्या अटींप्रमाणे तुम्हालाही हे राज्य सोडून जावे लागेल, कारण अटींच्या आहारानंतर तुमचाही या राज्यावर हक्क उरणार नाही. मित्रांनो, मच्छीमाराने आपल्या पत्नीच्या म्हणण्यानुसार तसेच केले. दुसऱ्या दिवशी तो राजाच्या दरबारात पोहोचला. जसा मच्छीमार दरबारात प्रवेश करतो तसे राजा रुद्रसिंह मच्छीमाराकडे पाहत म्हणाला, पहा मच्छीमारा, आमची पहिली अट अशी आहे की आम्ही आमच्या महालात एक अद्भुत आणि अत्यंत शक्तिशाली कोंबडा पाळलाय. जर तुमचा कोंबडा आमच्या कोंबड्याला हरवू शकला तर तुम्ही जिंकाल, पण जर आमच्या कोंबड्याने तुमच्या कोंबड्याला हरवले तर तुमची पत्नी आमच्या महालात राहील आणि तुम्हाला या राज्याबाहेर जावे लागेल. राजाची अट ऐकून मच्छीमार कोणतीही शंका न ठेवता म्हणाला, हे महाराज, मला तुमची अट मान्य आहे, पण मीही एक अट घालतो. जर तुमचा कोंबडा हरला आणि माझा कोंबडा जिंकला तर तुम्हालाही हे राज्य सोडून जावे लागेल. मच्छीमाराचे बोलणे ऐकून राजा म्हणाला, ठीक आहे मच्छीमारा, मला तुझी अट मान्य आहे. राजाने ही अट स्वीकारली आणि लगेचच संपूर्ण राज्यभर ढोल वाजवून जाहीर केले की दुसऱ्या दिवशी महाराजांच्या कोंबड्याचा आणि मच्छीमाराच्या कोंबड्याचा एक अद्भुत सामना होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच मित्रांनो, संपूर्ण शहरात उत्साहाची लाट पसरली. लोक आपापल्या घरातून बाहेर पडले आणि त्या अद्भुत कोंबड्यांच्या लढाईला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली. प्रत्येक जण हा सामना पाहण्यासाठी उत्सुक होता. इकडे मच्छीमार खूप चिंतेत होता. त्याने राजाची अट तर लावली होती, पण त्याला काळजी होती की त्याचा साधा कोंबडा राजाच्या शक्तिशाली आणि प्रशिक्षित कोंबड्याला कसा पराभूत करू शकेल. मच्छीमार आपल्या पत्नी नागकन्या विनिताकडे पाहत म्हणाला, हे प्रिये, आपला कोंबडा राजाच्या कोंबड्याच्या तुलनेत कसा जिंकू शकेल? तो कोंबडा खूप ताकदवान आणि प्रशिक्षित असेल, तर आपला साधा कोंबडा त्याच्यासमोर टिकणार कसा? त्यावर नागकन्या विनिता आपल्या पतीला धीर देत म्हणाली, हे प्राणनाथ, तुम्ही चिंता करू नका, आपला कोंबडाच विजयी मिळवेल. आणि गौमाता पुढे सांगतात की नागकन्या विनिता असे म्हणताच ती लगेचच नागिनीच्या रूपात बदलली आणि पाताळ लोकाकडे निघून गेली. तिने तिथे आपल्या पित्याला नागराजांना भेटून सर्व परिस्थितीचे वर्णन केले. नागराज म्हणाले, पुत्री, जर असे असेल तर तुम्ही चिंता करू नका. मी तुम्हाला एक अत्यंत शक्तिशाली आणि दिव्य कोंबडा देतो. हा कोणताही साधा कोंबडा नाही, तर दिव्य कोंबडा आहे. राजाच्या कोंबड्याची याच्यासमोर काहीही किंमत नाही. पृथ्वीवरील सर्व कोंबडे जरी या दिव्य कोंबड्याला भिडले तरी ते एक मिनिट सुद्धा टिकू शकणार नाही. तुम्ही हा दिव्य कोंबडा घेऊन जा, तो तुमच्या कामी येईल. नागकन्येने आपल्या पित्याचे म्हणणे ऐकले आणि तो दिव्य कोंबडा घेऊन आपल्या झोपडीकडे परतली. यानंतर मच्छीमार आपल्या हातात तो दिव्य कोंबडा घेऊन राजाच्या दरबाराकडे निघाला. दरबारात पोहोचल्यावर त्याने पाहिले की तिथे आधीच लोकांची मोठी गर्दी जमली होती. प्रत्येक जण हे पाहण्यासाठी उत्सुक होता की कोणता कोंबडा जिंकणार आहे. मित्रांनो, पुढे गौमाता सांगतात की दोन्ही कोंबड्यांना एकमेकांसमोर आणून झुंजवण्यात आले. मच्छीमाराचा दिव्य कोंबडा आता राजाच्या शक्तिशाली कोंबड्याच्या समोर ठेवण्यात आला. मित्रांनो, तो जो दिव्य कोंबडा होता तो खरोखरच अद्भुत आणि अनुपम होता. त्याच्यात बळकटी आणि धैर्य इतके प्रचंड होते की तो वर्षभर म्हणजेच 12 महिने देखील लढला असता तरी कोणीही त्याला हरवू शकले नसते. त्याची ताकद आणि कौशल्य अमूल्य होते. जेव्हा दोन्ही कोंबड्यांमध्ये लढाई सुरू झाली तेव्हा ती एक भयंकर आणि घमासान झुंज बनली. प्रत्येक जण उत्सुक होता
की कोणता कोंबडा जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेईल. परंतु खूप लवकर मच्छीमाराचा कोंबडा राजाच्या कोंबड्यावर हावी झाला. पाहता पाहता मच्छीमाराच्या कोंबड्याने राजाच्या कोंबड्याला हरवून त्याला जमिनीवर पाडले. राजाच्या कोंबड्याची अवस्था इतकी वाईट झाली की तो पुन्हा लढण्याच्या स्थितीतच नव्हता. अशा प्रकारे महाराज रुद्रसिंह यांना पराभव पत्करावा लागला. मच्छीमाराच्या कोंबड्याच्या विजयावर संपूर्ण शहरात आनंदोत्सव सुरू झाला. लोक आनंदाने जल्लोष करू लागले आणि मच्छीमाराच्या विजयाची प्रशंसा करू लागले. पण राजा आणि मंत्र्यांनी हार मान्य न करता म्हटले, हे मच्छीमारा, आम्ही अजून अटींमध्ये हरलेलो नाहीये. आम्ही तुला 3 अटींना सामोरे जाण्यास सांगितले होते आणि तू फक्त पहिलीच अट जिंकली आहेस. अजून 2 अटी शिल्लक आहेत. मच्छीमार, जो अजूनही घाबरलेला होता, राजाला म्हणाला, हे महाराज, तुमची दुसरी अट काय आहे? कृपया सांगा, जेणेकरून मी तीही पूर्ण करू शकेन. राजाने दुसरी अट सांगितली, हे मच्छीमारा, तू अशी टोपली आणावी जी आपल्या नगराबाहेर वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाला उलटवू शकेल. जर ती टोपली नदीच्या प्रवाहाला वळवू शकली तर तुझा विजय नक्कीच होईल. पण जर तू हे करू शकला नाहीस तर तुझी पत्नी आम्हाला आमच्या महालात राणी म्हणून राहील. हे ऐकून मच्छीमार खूप चिंतेत पडला आणि तो शांतपणे आपल्या झोपडीकडे परत निघाला. त्याच्या मनात काळजीचे विचार हे येऊ लागले, कारण तो विचार करू लागलाय की ही दुसरी अट पूर्ण करायची कशी. झोपडीत पोहोचल्यावर त्याने आपल्या पत्नी नागकन्येला सांगितले, हे प्रिये, आपला कोंबडा तर लढाईत जिंकला, पण राजाने आणखी एक कठीण अट ठेवली आहे, जी आधीच्या अटींपेक्षा अधिक कठीण आहे. मित्रांनो, तेव्हा नागकन्या मच्छीमाराला विचारते, काय अडचण आली आहे? मला सांगा, राजाने असे काय सांगितले आहे? मच्छीमार चिंताग्रस्त होऊन नागकन्येला सगळं सांगतो. राजाने आपल्याला अशी टोपली आणण्यास सांगितले आहे जी नदीच्या प्रवाहाला उलट करू शकेल. कोंबडा तर तुम्ही कुठून तरी आणून दिला, पण अशी टोपली आपण कुठून आणणार? आपल्याकडे अशी कोणतीही टोपली नाही. मला भीती आहे की आपण राजाची अट पूर्ण करू शकणार नाही. आता असं वाटतंय की तुला राजाच्या महालात जावं लागणार आहे. हे ऐकून नागकन्येने ताबडतोब आपल्या पतीला शांत करत सांगितले, हे पतिदेव, तुम्ही घाबरू नका. मी तुमच्या या समस्येचेही निराकरण करीन. तुम्ही चिंता करू नका, मी हे ठीक करून दाखवेन. असं म्हणून नागकन्येने आपल्या शक्तीने ताबडतोब नागिनीचं रूप धारण केला आणि पाताळ लोकात आपल्या पित्याकडे नागराजकडे गेली. जेव्हा नागराजने आपल्या मुलीला पाहिले तेव्हा त्याने विचारले, हे पुत्री, आता कोणती समस्या तुझ्यावर आली आहे? नागकन्या विनिताने डोकं झुकवत सांगितले, पिताश्री, आपणास माहीतच आहे की राजा रुद्रसिंह आमच्यावर नाराज आहे आणि त्याचे लक्ष नेहमी माझ्यावर असते. तो मला मिळवण्यासाठी रोज नवीन शर्ता माझ्या पतीसमोर ठेवतो. जर आम्ही या शर्ता पूर्ण करू शकलो नाही तर तो मला आपली राणी म्हणून घेईल आणि मला त्याला सोडून कुठे जाण्याचा मार्ग मिळणार नाही. नागराज आपल्या मुलीकडे बघून विचारतो, पुत्री, आता तुझी इच्छा काय आहे? नागकन्या दृढ आवाजात म्हणाली, पिताश्री, तुम्हीच माझा त्या मच्छीमाराशी विवाह केलाय आणि तोच माझा पती आहे. मी त्याला कधीही सोडू शकत नाही. मित्रांनो, नागकन्या सांगते की राजा रुद्रसिंहने दुसरी शर्त ठेवली होती, तुम्ही अशी टोपली आणा जी नदीच्या प्रवाहाला उलट करेल. हे ऐकून नागराजने आपल्या मुलीला शांत करत सांगितले, हे पुत्री, तू काळजी करू नकोस. माझ्याकडे भगवान शिवने दिलेली अशी एक दिव्य टोपली आहे. ती टोपली अत्यंत विशेष आहे आणि जसेच तू ती टोपली नदीत टाकशील, नदीचा प्रवाह लगेच उलटा होईल. नागकन्या आपल्या पित्याच्या शब्दांचे पालन करत धन्यवाद म्हणते आणि त्या दिव्य टोपलीसह आपल्या झोपडीत परतते. तिथे ती मच्छीमाराला सांगते, हे पतिदेव, या टोपलीला भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त आहे. जसे तुम्ही ही नदीत टाकाल, नदीचा प्रवाह उलटा होईल आणि तुम्ही शर्त जिंकाल. मच्छीमार त्याच्या पत्नीचे शब्द काळजीपूर्वक ऐकतो आणि त्याचे मन बळकट करून त्या दिव्य टोपलीसह नदीच्या काठी पोहोचतो. नदीच्या काठावर लोकांची मोठी गर्दी जमली होती, हे पाहण्यासाठी की मच्छीमार राजाच्या शर्तेची पूर्तता करू शकतो की नाही. राजा देखील आपल्या मंत्र्यांसह तिथे होता आणि त्याने मच्छीमाराला सांगितले, तुम्ही टोपली नदीत टाका आणि जर तुम्ही नदीचा प्रवाह उलटा करू शकलो नाही तर तुमची पत्नी आमच्या महालात राणी म्हणून राहील आणि तुम्हाला देशातून बाहेर काढले जाईल. मच्छीमार भयभीत न होता त्याने त्या दिव्य टोपलीला नदीत टाकले.
जसेच टोपली नदीत पडली, नदीचा प्रवाह अचानक उलटू लागला. हे पाहून तिथे असलेले सर्व लोक आश्चर्यचकित होऊन जोरजोरात म्हणायला लागले, महाराज, मच्छीमार जिंकलाय. राजाच्या तोंडातून काही शब्द बाहेर येत नाही. त्याला समजले की तो हारलाय. पण तो हार मानणारा राजा नव्हता. राजाने मोठा श्वास घेतला आणि म्हणाला, ठीक आहे, माझी एक अंतिम शर्त आहे. जर तुम्ही जिंकला तर तुम्ही या देशाचे राजा बनाल, परंतु जर मी जिंकलो तर तुम्हाला या देशातून बाहेर जाऊन तुमची पत्नी आमच्या महालात राणी म्हणून राहील. मित्रांनो, राजाचा शब्द ऐकून मच्छीमार गंभीर चेहऱ्याने म्हणाला, हे महाराज, आपली तिसरी शर्त पण सांगून द्या. राजाने आपली तिसरी शर्त जाहीर करत म्हटले, हे मच्छीमार, आपली तिसरी शर्त अशी आहे की तुम्हाला आमच्यासोबत युद्ध लढावे लागेल. या युद्धात जो जिंकेल तो या राज्याचा नवीन राजा बनेल आणि जो हरला तो या देशातून बाहेर निघून जाईल. मच्छीमार राजाच्या बोलण्याने घाबरलेला होता. तो विचार करत होता, पहिल्या 2 शर्त मी माझ्या पत्नीच्या मदतीने पूर्ण केल्या, पण ही तिसरी शर्त फार मोठी आहे. राजा एक महायोद्धा आहे. त्याला युद्ध कलामध्ये महारत आहे आणि मी एक साधा मच्छीमार आहे. मी कधीही युद्ध केलेले नाही. मी फक्त जाळे टाकून मासे पकडतो. आता हे युद्ध मी कसे लढू? मच्छीमार या चिंतेत बुडालेला होता. तो उदास मनाने आपल्या पत्नीकडे जातो. नागकन्याने जेव्हा आपल्या पतीच्या चेहऱ्यावर चिंता आणि उदासी पाहिली तेव्हा तिला लगेच समजले की काही गंभीर समस्या आहे. तिने विचारले, हे पतिदेव, काय झाले आहे? कोणत्या कारणाने तुम्ही इतके चिंतित आणि त्रासात दिसत आहात? महाराजने कोणती शर्त लावली आहे ज्यामुळे तुमचं मन इतकं उदास झालं आहे? मच्छीमार दुःखी मनाने म्हणाला, हे प्रिये, हा राजा तर माझ्या जीवाच्या मागे लागलाय. त्याने मला त्याच्यासोबत युद्ध करण्यासाठी सांगितले आहे. त्याने 2 दिवसांचा वेळ दिलाय आणि तिसऱ्या दिवशी युद्धक्षेत्रात मला त्याला पराजित करायचे आहे. तो म्हणतो की जो जिंकेल तो या राज्याचा राजा बनेल आणि जो हरला तो या देशातून बाहेर जाऊन जाईल. म्हणून आता मला काही समजत नाही की मी हे युद्ध कसे जिंकू. नागकन्या आपल्या पतीच्या चिंतेला समजून त्याला दिलासा देत म्हणाली, हे पतिदेव, तुम्ही चिंता करू नका. जोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारची भीती वाटू देऊ नका. आपण मिळून ही समस्या सोडवू आणि तुम्ही नक्कीच जिंकाल. मित्रांनो, नागकन्या आपल्या पतीची चिंता पाहून ती आणखी वाढल्यावर ती ताबडतोब आपल्या पित्याकडे नागराजकडे गेली. तिथे जाऊन तिने सर्व घटना आणि परिस्थिती सांगितली. पिताश्री, माझ्या पतीला त्या शक्तिशाली राजासोबत युद्ध लढायचं आहे. जर तो हारला तर त्याला या देशातून बाहेर काढले जाईल आणि राजा मला आपली पत्नी बनवेल. बाबा, मला खूप चिंता आहे, कारण माझ्या पतीला युद्धाचा काही अनुभव नाही आणि या युद्धात त्याला एक महान योद्धाचा सामना करावा लागेल. नागराज आपल्या मुलीच्या बोलण्यावर शांत होऊन म्हणाले, पुत्री, तू चिंता करू नकोस. माझ्याकडे भगवान शिव द्वारा दिलेली गेलेली एक दिव्य दोरी आणि काठी आहे, ज्याच्या मदतीने तुमचा पती युद्धात विजय प्राप्त करू शकतो. ही दोरी आणि काठी इतकी शक्तिशाली आहे की त्याच्या मदतीने राजा आणि त्यांच्या संपूर्ण सैन्याला पराभूत केले जाऊ शकते. असे सांगून नागराजने ती विशेष दोरी आणि काठी आपल्या मुलीला दिली. नागकन्या त्या दोन्ही वस्तू घेऊन आपल्या पतीकडे परत आली आणि मच्छीमाराला समजावून सांगितले, बघा, आता तुमच्याकडे युद्ध जिंकण्यासाठी एक अद्भुत साधन आहे. जर समोर मोठी सेना असेल तर तुम्ही या दोरी आणि काठीच्या मदतीने त्यांना सर्वांना हरवू शकता. फक्त तुम्हाला हे शब्द म्हणायचे आहेत, बंद दोरी आणि मारा काठी. जसे तुम्ही हे शब्द म्हणाल, ही दोरी शत्रूला बांधून त्यांना बंदी बनवेल आणि काठी त्यांना मारत मारत पराजित करेल. आता तुम्हाला कुठलीही भीती वाटण्याची आवश्यकता नाही, कारण तुमच्याकडे अपार शक्ती आहे. दुसऱ्या दिवशी युद्धाच्या मैदानात राजा आणि त्यांची विशाल सेना येते आणि दुसऱ्या बाजूला मच्छीमार एकटा हातात दोरी आणि काठी घेऊन उभा राहतो. राजा आणि त्याचे दरबारी मच्छीमाराला एकटा येताना पाहून आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात, तुम्ही एकटे का आलात? तुम्ही मरणासाठी आलात का? चुपचाप तुमची पत्नी राजाकडे द्या, कारण मरणाच्या तुलनेत पत्नी विना जीवन जगणं चांगलं आहे. मित्रांनो, मच्छीमार राजाला म्हणाला, राजासाहेब, तुम्ही बोलण्याऐवजी थेट युद्धावर लक्ष द्या. जर तुम्ही युद्ध जिंकले तर तुम्ही माझी पत्नी मिळवू शकता. आधीच इतके मोठे स्वप्न का पाहता? विचार करा, जर तुम्ही माझ्याशी युद्धात हारलात तर तुम्हालाही हे राज्य सोडून जावे लागेल. मच्छीमाराचे ही शब्द ऐकून राजा काही वेळासाठी शांत राहिला आणि नंतर शेवटी त्याने युद्धाची घोषणा केली.
मच्छीमार त्याच्या जवळून दोरी काढतो आणि ती संपूर्ण सैन्याच्या दिशेने फेकतो. दोरीला पाहून मच्छीमार जोरात म्हणतो, बंद दोरी. जसेच मच्छीमार हे शब्द म्हणतो, दोरीने जादुईपणे संपूर्ण सैन्याला आपल्या कवटीत पकडले आणि सर्व सैनिकांना बंदी बनवले. त्यानंतर मच्छीमाराने काठी काढली आणि रागाने म्हणाला, मारा काठी. जसे जे हे शब्द मच्छीमाराच्या तोंडून बाहेर पडतात तशी काठी राजा रुद्रसिंह आणि त्याच्या संपूर्ण सैन्यावर पाडली आणि काठीची मार इतकी प्रचंड होती की एक एक करून सर्व सैनिक जखमी होऊ लागले. राजा रुद्रसिंह स्वतःही काठीच्या वारांमध्ये घायल झाला आणि शेवटी घाबरलेला तो मच्छीमारासमोर हात जोडून माफी मागू लागला. राजा म्हणाला, हे मच्छीमार, कृपया मला जीवनदान द्या, मी माझी हार मानतो. याप्रमाणे राजा आणि त्यांची संपूर्ण सेना पराभूत झाली आणि मग मच्छीमाराने युद्धात विजय मिळवला. मच्छीमार राजाला म्हणाला, हे महाराज, शर्तीनुसार आता तुम्ही या राज्याचे राजा राहू शकत नाही, तुम्हाला हे राज्य सोडून जावे लागेल. मित्रांनो, त्यानंतर गौमाता व्यापारीकडे म्हणाल्या, बघा, आता राजा राज्य सोडून जातो आणि मच्छीमार आणि त्याची पत्नी नागकन्या या राज्याचे नवीन शासक बनतात. राजाची हार आणि मच्छीमाराच्या विजयानंतर नवीन राजकुमार आणि राणीचे शासन सुरू झाले. गौमाता व्यापारीला सांगतात, बघा, जर पत्नी आपल्या पतीच्या सोबत असेल आणि त्यांच्याशी पाऊल पाऊल चालत असेल तर मोठ्या मोठ्या संकटाचा सामना करणे देखील सोपे होऊन जाते. पत्नी फक्त नावाने पत्नी नसते, ती आपल्या पतीचा खरा आधार, त्याचं प्रेम आणि त्याची आत्मा असते. जेव्हा पत्नीचं प्रेम आणि समर्पण पतीसोबत असतं तेव्हा कोणतीही बाह्य ताकद, ती किती शक्तिशाली का होऊ दे, त्यांचं काही नुकसान होऊ शकत नाही. गौमाता पुढे सांगतात, जर कोणत्याही पुरुषाकडे अशी पत्नी असेल तर त्याला कधीही धोका जाणवू शकत नाही. अनेक वेळा असे दिसून येते की काही महिलांचा स्वभाव असा असतो की जर त्यांना त्यांच्या पतीपेक्षा अधिक सुख सुविधा कुठे दिसू लागली तर ते आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषाकडे जातात. पण जी महिला कोणत्याही प्रकारचा लोभ, जसे की पैसा, ऐश्वर किंवा बळ यांपासून प्रभावी होत नाही आणि जी महिला आपल्या पतीकडे असलेले जे सर्व काही आहे, जरी ते थोडेच असले तरी त्यात संतुष्ट राहते, तीच महिला खऱ्या प्रेमाचा आदर्श असते. अशा स्त्रिया कधीही आपल्या पतींना धोका देत नाहीत. गौमाता व्यापारीला सांगतात, ही संतोषाची भावना घर आणि कुटुंबातूनच येते. माता पिता जे आपल्या मुलांना शिकवतात तेच त्यांचे स्वभाव बनते. जर मुलांना संयम आणि संतोष शिकवला जाईल तर तेच त्यांचे जीवन होईल. तुम्ही हे लक्षात ठेवा की जरी दोस्ती किती घट्ट का होईना, कधी तुमच्या घरात मद्यपी, चालाक किंवा जुगार खेळणाऱ्या व्यक्तींना आमंत्रित करू नका. कारण असे म्हणले जाते की काम वासनेचा अंधा व्यक्ती नात्यांचा आदर ठेवू शकत नाही आणि तुम्ही तुमच्या पत्नीला अशा लोकांसोबत बाहेर जाऊ द्यायला नको. जे लोक दुराचार करणारे असतात, ज्यांच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित होतात किंवा जे नशेत असतात, अशा लोकांकडून कधीही काही होऊ शकते. ते आपली नापाक नियत बदलून आपल्या चुकीच्या वर्तनाने कुणाचेही जीवन खराब करू शकतात. गौमाता व्यापारीला सांगतात, म्हणून जरी कोणताही संबंध किती घट्ट असला तरी तुमच्या घरात या 3 प्रकारच्या लोकांना कधीच आमंत्रित करू नका. नंतर गौमाता व्यापारीला दुसरी गोष्ट सांगतात. ही गोष्ट तुमच्या म्हातारपणासाठी खूप महत्वाची आहे आणि ती तुम्ही लक्ष देऊन नक्कीच ऐकली पाहिजे. प्राचीन काळाची गोष्ट आहे. एका झाडावर चिव आणि चिमणा असे एक जोडे राहत होते. ते दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करीत आणि एकमेकांचा आदर सन्मान राखीत होते. काही काळानंतर चिव गर्भवती झाली. ती आपल्या होणाऱ्या बाळाच्या आगमनाची तयारी लवकरच आनंदाने करू लागली. चिव म्हणाली, अहो, आपला मुलगा आपला आधार होईल, वृद्धावस्थेत आपली काठी होईल आणि आपल्याला चांगली सेवा करेल. त्यावर चिमणा हसून म्हणाला, प्रिय, तुमचे विचार चांगले असतील तरी ही कल्पना चुकीची आहे. मी तुला एक गोष्ट सांगतो ज्यामुळे तुला समजेल की तू किती चुकीची अपेक्षा बाळगते आहेस. चिमणा गोष्ट सांगू लागला. खूप वेळापूर्वी एका गावात एक वृद्ध स्त्री राहत होती. तिला 4 पुत्र आणि 2 कन्या होत्या. तिच्या पतीच्या मृत्यूनंतर सगळं घर सांभाळण्याची जबाबदारी मुलांवर पडली. सुरुवातीला सगळं सुरळीत होतं, पण नंतर तिच्या मुलांनी आणि त्यांच्या बायांनी तिला दुर्लक्षित करायला सुरुवात केली. एक दिवस ती वृद्ध स्त्री बाथरूममध्ये कपडे धुवत होती. तिच्या साड्या खूप मळल्या होत्या. तिने आपल्या सुनेला सांगितलं, माझी साडी खूप मळली आहे, कृपया तुमच्या कपड्यांबरोबर तीही धुवून द्या
आणि वाळत घाला. सुनेने रागाने साडी तिच्या हातातून हिसकावून घेतली आणि तिला फेकून म्हणाली, अगं बाई, मी तुझी नोकराणी नाही. तुला स्वतः साडी धुवावी लागेल. माझ्याकडे तुझ्यासाठी वेळ नाही. या गोष्टीने वृद्ध स्त्रीला फार दुःख झालं. तिच्या मुलांनी तिच्या या दुःखावर काहीही बोलणं टाळलं. सासूने सुनेला समजवण्याचा प्रयत्न केला, पण सून आणखीनच रागाने भरली. तिने चपला उचलून सासूच्या दिशेने फेकल्या. सासू चपला दूर सारत काहीही बोलली नाही. ती आश्चर्यचकित होऊन सुनेच्या वागण्याकडे पाहत राहिली. या घटनेने वृद्ध स्त्री खूप दुःखी झाली. ती आपल्या खोलीत जाऊन डोकं धरून बसली. डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ती मनाशी विचार करू लागली, ज्या मुलांना मी जन्म दिला त्यांच्यासाठी आयुष्यभर कष्ट केले आणि ते आज माझ्यावर इतके अन्याय कसे करू शकतात. माझ्या सुनेचे वर्तन दृष्ट आहे, पण माझा मुलगाही गप्प बसलाय. तो तर माझा आपला मुलगा आहे. संपूर्ण रात्रभर ती विचार करत होती. तिला वाटत होतं, काही वेळ माझ्या नशिबात लिहिली होती. माझ्या मुलाने आणि सुनेने माझा असा अपमान केला. हेच पाहण्यासाठी मी त्यांना लहानाचे मोठं केलं होतं का? चिमणाने गोष्ट संपल्यावर चिवला समजवलं की मुलांकडून काहीही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. चिवणे चिमणाला कळकळीने म्हटलं, तुम्ही बरोबर म्हणता. आपल्याला फक्त आपल्या कष्टावरच विसंबून राहावं हवं आणि भविष्याची योजना आपणच आखली पाहिजे. आणि त्यानंतर ते दोघे मिळून आपल्या नवजात पिलासाठी घरतं बांधण्याच्या तयारीत लागले. चिमणा पुढे सांगू लागला, प्रिये, ती वृद्ध माई आपल्या आयुष्यभराच्या आठवणीमध्ये गुंतून गेली होती. ती विचार करत होती, जेव्हा मी या घरात सून म्हणून आले तेव्हा हे घर कच्चं होतं. मी आणि माझ्या पतीने खूप परिश्रम करून त्याला पक्क केलं. मुलं आणि सुना यांच्यासाठी सर्व सुख सुविधा निर्माण केल्या. पण आज या घरात माझं स्थान शून्य झालं आहे. कुणीही माझं म्हणणं ऐकत नाही. हे देवा, अशी दुष्ट संतती कुणालाही देऊ नकोस. वृद्ध माईचं दुःख अनावर होतं. तिची श्वासांची गती वाढत होती. ती सतत एक काम करताना दुसऱ्या कामात गुंतायची. तिचं मन शांत होत नव्हतं. तिने आपल्या सुनेला कितीही विनंती केली आणि माझी एक साडी धुवून दे, तरी सून ऐकायची दूरच, उलट चप्पल उचलून तिच्यावर फेकायची. वृद्ध माईला भीती वाटत होती की जर ती काही चुकली तर आपल्या सुनेच्या रागाचा सामना कसा करायचा. चारही मुलांपैकी कुणीच आपल्या आईची काळजी घेत नव्हतं. वृद्ध माईने रडत रडत रात्र काढली. सकाळ होताच तिने एक थैला घेतला आणि त्यात काही कपडे आणि आवश्यक सामान भरलं आणि पित्याच्या घरी जाण्यासाठी निघाली. तिला थांबवण्यासाठी किंवा तिचं दुःख जाणून घेण्यासाठी घरातल्या कोणत्याही सदस्याने तिला अडवलं नाही. वृद्ध माई घर सोडून निघाली. जाताना ती मनाशी विचार करत होती, माझं संपूर्ण आयुष्य या घरासाठी दिलं. लग्नानंतर कधीच पित्याच्या घरी रात्र काढली नाही आणि आज माझ्या नशिबात हेच लिहिलं होतं. ती पित्याच्या घरी पोहोचली. तिच्या भावाने तिला बाहेरच पाहिलं आणि आनंदाने म्हणाला, अरे, आज आमची लाडकी बहीण आली आहे. किती दिवसांनी दर्शन दिलं. सर्वजण तिचं मनापासून स्वागत करू लागले. भावाने तिचा थैला उचलला आणि म्हणाला, थैला जड दिसतोय, म्हणजे तू बऱ्याच दिवसांसाठी आली असशील. सगळं ठीक आहे ना बहीण? घरातून एकटीच कशी आलीस? तुझा चेहरा थोडा उदास दिसतोय. वृद्ध माई शांतपणे म्हणाली, भाऊ, ज्याची 4 मुलं आणि 4 सुना आहेत त्याला कोणतं दुःख असणार? फक्त लांबचा प्रवास असल्याने थकवा आलाय म्हणून चेहरा असा दिसतोय. भाऊ म्हणाला, काही काळजी करू नकोस बहीण, हे घर तुझं आहे. तू हवी तशी इथे आराम करू शकतेस. त्यानंतर वृद्ध माई पित्याच्या घरी राहू लागली. तिचा भाऊ तिची खूप काळजी घेत होता. तिला कोणतंही दुःख होऊ नये याची तो सतत दक्षता घेत होता. पण तरीही वृद्ध माईच्या चेहऱ्यावरचं दुःख जात नव्हतं. तिच्या मनात सतत सुनेचं दुष्ट वर्तन आणि तिच्या मुलांचा निरुत्साह घोळत होता. ती स्वतःशी विचार करत असे, काय माझं आयुष्य असं संपेल? माझ्या मेहनतीचं फळ असं मिळेल? ती दिवसेंदिवस शांत होत गेली, पण तिच्या दुःखाने तिच्या मनात कायमचं घर केलं होतं. चिमणा पुढे सांगू लागला, प्रिये, सुनेचे शब्द वृद्ध माईच्या हृदयाचे तुकडे तुकडे करीत होते. ती जेव्हा आपल्या मुलांच्या वर्तनाचा विचार करायची तेव्हा तिचं हृदय अक्षरशः तुटून जात होतं. ती त्या घटनेला जितकं विसरण्याचा प्रयत्न करत होती तितकीच ती आठवण तिला सतत भेडसावत होती. त्या आठवणी तिला आतून वेदना देत होत्या. रात्री तिला झोप येत नव्हती. आणि मित्रांनो, झोप येईल तरी कशी? जेव्हा आपलेच आपल्याला दुखावतात तेव्हा परक्यांच्या तुलनेत ते अधिक वेदना देत असतात. परक्यांनी दिलेली मार आणि अपमान जितकी वेदना देत नाही तितकी आपल्याच लोकांनी दिलेले दुःख देतात.
कारण आपल्या माणसांकडून मिळालेला विश्वासघात अधिक खोलवर जखमा करतो. वृद्ध माई या विचारांनी दिवस रात्र दुःखात गळून गेली होती. एक दिवस तिने विचार केला, माझ्या इथे आलेल्या कितीतरी दिवस होऊन गेले. मी तर विचार केला होता की मी रागावून जाईन, तर नक्कीच माझा मुलगा मला समजवण्यासाठी येईल. तो माझ्या चुकांसाठी माफी मागेल आणि मला घरी परत नेईल. पण आजवर कोणीही विचारायला आलं नाही. जी संतान आपल्या आईवडिलांची काळजी करत नाही, अशा संततीला काय अर्थ आहे? चिमणा पुढे म्हणाला. वृद्ध माई या विचारांनी दुःखी होऊन खोलीत बसून रडत होती. त्यावेळी तिचा भाऊ तिच्या जवळ आला. त्याने तिला रडताना पाहून विचारलं, हे ताई, मला पहिल्यापासूनच असं वाटत होतं की तू काहीतरी लपवत आहेस. आज मला खरं खरं सांग, काय झालंय? वृद्ध माई रडत रडत आपल्या सगळ्या दुःखाची कहाणी सांगू लागली. ती म्हणाली, हे भाऊ, मला इथे येऊन 20 दिवस झाले आणि आज एकही व्यक्ती मला विचारायला आलेली नाही. माझी सून आणि माझे मुलं माझ्याशी चांगलं वागत नाही. जर कोणी माझ्या आठवणी काढल्या असत्या तर का माझ्या 4 मुलांपैकी एकही मला विचारायला आलं नसतं? भाऊ तिला समजावत म्हणाला, हे ताई, जर तुला तिथे परत जायचं असेल तर जा. शेवटी ते तुझेच मुलं आणि सून आहेत. कदाचित त्यांच्या रागामुळे किंवा चुकींमुळे ते तुला घ्यायला आले नसतील. मोठ्या मनाने त्यांना माफ कर. भाऊच्या समजावणीवर वृद्ध माई म्हणाली, भाऊ, जर तू म्हणतोस तर मी परत जाईन, पण आज नाही. आज मी दुसऱ्या भाऊकडे जाईन. त्याच्याशी भेटून नंतरच घरी जाईन. मित्रांनो, वृद्ध माई निघाली. तिचा दुसरा भाऊ कुस्ती शिकवणारा एक पैलवान होता. जेव्हा वृद्ध माई त्याच्या घरी पोहोचली तेव्हा तो खूप आनंदी झाला. तो म्हणाला, ताई, मला कळलं होतं की तू भाऊकडे आली आहेस, पण मी थोडा व्यस्त होतो, त्यामुळे तुला भेटायला येऊ शकलो नाही. भाऊने वृद्ध माईचा चेहरा नीट पाहिला आणि म्हणाला, तुझ्या चेहऱ्यावरून दिसतंय की तू खूप दुःखी आहेस. तुमचा पती गेला, त्याच्या दुःखातून अजून सावरली नाहीस का? सांग, काय झालंय? भाऊच्या या प्रश्नावर वृद्ध माईच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ती सिसकत्या स्वरात रडत रडत आपल्या भावाला सगळं सांगू लागली. तिच्या प्रत्येक शब्दात दुःख आणि वेदना होती. वृद्ध माई म्हणाली, भाऊ, माझ्या सुना मला अत्याचार करतात. माझी मुलं काहीच बोलत नाहीत. ते नेहमी आपल्या पत्नीच्या बाजूनेच उभे राहतात. अनेकदा मी भुकेली आणि तहानलेली असते, पण कोणताही माणूस मला खाण्याचं विचारत नाही. सुना मला चप्पल फेकून मारतात आणि माझी मुलं खिडकीतून पाहत फक्त गप्प उभे राहतात. अशा मुलांचा मला काहीच उपयोग नाही. असं वाटतं की अशा अपमानास्पद जीवनापेक्षा मी बिनसंतान मेली असती तर चांगलं होतं. कधी कधी तर असंही वाटतं की अशा जीवनापेक्षा मरण पत्करणं कधीही चांगलं आहे. मित्रांनो, वृद्ध माईच्या या वेदनांनी तिचा भाऊ संतप्त झाला. तिची कहाणी ऐकताच त्यांचं रक्त उकळतं आणि तो आपल्या पैलवान मित्रांना एकत्र बोलवतो आणि सगळ्यांचं तातडीने बहिणीच्या घरी पोहोचतो. तिथे 4ही मुले आणि त्यांच्या सुना पैलवान लोकांना पाहून थरथर कापू लागले. पैलवान भाऊ मोठ्या आवाजात म्हणाला, आता ऐका, जर तुम्हाला तुमचं भलं हवं असेल तर एका दिवसात माझ्या बहिणीचं घर रिकामं करा आणि इथून निघून जा. हे घर माझ्या जिजूंनी आणि माझ्या बहिणीने मोठ्या मेहनतीने उभं केलं आहे. तुमचा इथे काहीच हक्क नाहीये. जर एका दिवसात तुम्ही इथून निघून गेला नाही तर मी माझ्या लोकांना तुमचं योग्य ते करायला सांगणार. पैलवानांना पाहून मुलं आणि सुना घाबरले. त्याने तातडीनं घर रिकामं केलं आणि बाहेर पडले. आता वृद्ध माई त्या घरात एकटी राहू लागली. तिच्या 2 मुली बारी बारीने तिच्या सेवेसाठी येऊ लागल्या. तिचं जीवन हळूहळू सुखी आणि शांत होऊ लागलं. दुसरीकडे वृद्ध माईचे 4ही मुलं शहरात राहू लागले. सुरुवातीला त्यांच्याकडे भरपूर संपत्ती होती, त्यामुळे ते सुखाने जगत होते. पण जसजशी संपत्ती संपत गेली तसतसे ते संकटात सापडले. त्यांना आपली वृद्ध आई आठवू लागली. शेवटी ते आपल्या पत्नीसोबत घराकडे परत आले. ते आपल्या आईच्या पायांवर डोकं ठेवून रडले आणि तिला माफी मागू लागले. मित्रांनो, आई म्हणजे आईच असते. वृद्ध माईने आपल्या मुलांना माफ केलं. नंतर सर्वजण एकत्र राहू लागले. आता सुना आणि मुलं आपल्यावरच कर्तव्य हे ओळखून ते वृद्ध माईची चांगली सेवा करू लागले. तिची पूर्ण काळजी त्यांनी घेतली. अशा प्रकारे ते सर्वजण आनंदाने राहू लागले. आता तर मित्रांनो, ही कथा चिड्याने आपल्या चिमुकल्या चिडीला सांगितली. चिमुकल्या चिडीने या कथेतून शिकलं की प्रत्येक मूल आपल्या आई वडिलांची सेवा करेलच असं गरजेचं नाही, पण जे मूल आपली चूक सुधारतात त्यांना माफ करणंही तेवढंच गरजेचं आहे. तर मित्रांनो, हीच होती आजची प्रेरणादायी कथा. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.